पुण्यात हत्या करून पळणाऱ्या आरोपीला पकडतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। आपण पाहू शकतो हत्या करून आरोपी पळून जात होता आणि याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। पुण्यातील पर्वती दर्शन परिसरामध्ये ही घटना घडली आहे। एका कच्ची दाबेली विक्रेत्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून खून झाला होता आणि त्यानंतर एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन पळून जात असलेल्या आरोपीला पकडतानाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। पुण्यामध्ये हत्या केली आणि त्यानंतर पळून जातानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। नेमकी ही घटना कधी घडली आहे आणि काय घडलंय? काल पुण्यातल्या पर्वती दर्शन परिसरात एका कच्ची दाबेली विक्रेत्याच्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीने या प्रकार घडवला होता आणि त्यानंतर हा जो आरोपी आहे तो पळून गेला होता। पुणे पोलिसांनी या आरोपीला अगदी सिनेस्टाईल पकडल्याचा जो घटना आहे ती आता सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। आपण जर पाहू शकतोय त्या सीसीटीव्ही मध्ये एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन हा आरोपी थेट पोलिसांच्या दिशेने दगड भिरकत होता। मात्र पोलिसांनी नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। दिनेश क्षीरसागर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आणि तो आता